घडीची सगळ्यात महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे। गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाल्याचं वृत्त आहे। या घडीची महत्त्वाची बातमी, ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकरांवर गोळीबाराची घटना घडलेली आहे। एक गोळीबाराचा प्रकरण ताजा असतानाच महाराष्ट्रात हे दुसरं प्रकरण समोर येत आहे। ठाकरे गटाचे नेते अभिषेक घोसाळकरांवर गोळीबार झालेला आहे। या घडीची महत्त्वाची बातमी लोकशाही मराठीवर आपण पाहतोय। बोरिवलीमध्ये अभिषेक घोसाळकर, विनोद घोसाळकर यांचे पुत्र अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार झालेला आहे। गोळीबारात अभिषेक घोसाळकर जखमी झाल्याचं वृत्त आहे। ठाकरे गटाचे युवा नेते अभिषेक घोसाळकर ज्यांचा बोरिवली परिसरात एक मोठा प्रस्ताव मानला जातो। ठाकरे गटाचा बोरिवलीतला एक चेहरा म्हणून अभिषेक घोसाळकर याविषयी प्रतिक्रिया देण्याकरता ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। ताई, काय तुमच्यापर्यंत ही निश्चितच बातमी पोहोचली असेल, काय या सगळ्या संदर्भात तुमच्यापर्यंत अपडेट पोहोचतायत? मला आता ही बातमी जस्ट आपल्याच माध्यमातून मिळाली आणि हे व्रत एकदम धक्कादायक आहे। पहिल्यांदा तर आम्ही सगळेजण घोसाळकर काकांच्या सोबत आहोत। हा अत्यंत क्रुशियल पिरियड आहे त्यांच्या कुटुंबाच्यासाठी, त्यामुळे आता त्या कुटुंबाला सावरणं ही पहिली जबाबदारी आहे। दुसरा प्रश्न असा की मॉरिस नावाची कोणी व्यक्ती जी तिथे निवडणुकीची तयारी करत होती आणि त्या व्यक्तीकडून ही घटना घडली आहे असा प्राथमिक अंदाज जो व्यक्त केला जातो, व्हॉटेव्हर जे काही असेल ते। पण या सगळ्यातनं पुन्हा पुन्हा एक गोष्ट वारंवार अधोरेखित होते की महाराष्ट्रामध्ये कायद्याचे राज्य आहे का, सुशासन आहे का, पोलीस यंत्रणा नावाची गोष्ट अस्तित्वात आहे का। आणि एवढ्या घटना घडूनही गृहमंत्री पदाला चिकटून बसलेला माणूस खरंच त्याला कायदा सांभाळत येत नसेल तर त्याला त्या पदावर राहण्याचा अधिकार आहे का, हे प्रश्न पुन्हा पुन्हा अधोरेखित होत आहेत। सुषमाताई, तुम्ही आता म्हणालात की मॉरिस या व्यक्तीचं बोरिवली दैसर परिसरामध्ये कार्यालय सुद्धा आहे। त्यांनी हा सगळा प्रकार केला असा संशय की तुमच्यापर्यंत ही माहिती पोहोचते? नाही, मला मी तर मुक्त संवादाच्या अभियानामध्ये गेली 10 दिवसापासून आहे। सध्या माझा दौरा विदर्भातनं मराठवाड्यात आहे आणि मी आता फोनवर गोरेगावला आमच्या संजनाताई घाडी जस्ट आता त्या करोना हॉस्पिटलमध्ये पोहोचत आहेत। तर त्या पोहोचत असताना मी त्यांच्याकडून जी माहिती घेतलेली आहे किंवा अजून काही लोकांकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न करते। आणि काय आहे ना, या सगळ्यांमध्ये शिवसेना एक परिवार आहे, कुटुंब आहे। त्यामुळे घोसाळकर काकांच्या कुटुंबावर जर असा काही आघात होत असेल तर तो आघात एका घोसाळकर काकांवरचा नाहीये, तो आघात आम्हा पूर्ण शिवसैनिकांवरचा आहे, तो आमच्या पूर्ण परिवारावरचा आहे। त्यामुळे आमची पहिली प्राथमिक जबाबदारी ही आहे की कुटुंबाला सावरणे, कुटुंबाला आधार देणे। बाकी काय गोष्टी आहेत त्या फार लवकर समोर येतील, परंतु कायदा नावाची गोष्ट शिल्लक नाहीये, हे पुन्हा पुन्हा अधोरेखित होते आणि मरण स्वस्थ झालंय महाराष्ट्रात, भीती नाही राहिली लोकांना। निश्चित ताई, हे जे तुम्ही शेवटचं वक्तव्य केलंय ना ते फार गंभीर आहे। मरण स्वस्थ झालंय म्हणजे कल्याणमधली घटना, या सगळ्या संदर्भात मॉरिसबाईच्या ऑफिसमध्ये गोळीबार झाल्याची माहिती मिळतीये। सुषमाताई, आताच तुम्ही सुद्धा उल्लेख केला, हे जे तुम्ही शेवटचं वक्तव्य केलंय ना हे फार गंभीर आहे। कल्याणमधल्या घटनेवर कारवाई होते ना होते, हे प्रकरण पोलिसांमध्ये पोहोचतं तशीच पुनरावृत्ती बोरिवलीत घडलेली आहे। त्यामुळे कायदा सुव्यवस्थेचं नेमकं काय चाललंय महाराष्ट्रात, हा खरं तर सगळ्यांनाच पडलेला एक प्रश्न आहे। यावर काहीतरी तातडीनं पावलं उचलण्याची नितांत गरज आहे। एखादी गोष्ट कायदाबाह्य घडते त्यावेळेला जर त्या ठिकाणी पोलीस यंत्रणेने तात्काळ FIR नोंदवून घेतल्या, जो खरा दोषी आहे त्याला तिथेच कारवाई केली आणि खोट्या केसेस करणं थांबवलं तर कायद्याचा धाक राहतो। परंतु निव्वळ विरोधकांना जेरीस आणण्यासाठीच फक्त पोलीस यंत्रणा वापरायची, सूडबुद्धीचं राजकारण करण्यासाठी फक्त पोलीस यंत्रणा कच्छपी लावायची आणि एरवी न्याय आणि सुव्यवस्थेसाठी मात्र पोलीस यंत्रणेला कुठलेही स्वातंत्र्य आणि स्वायत्तता द्यायची नाही। हा सगळा जो एक सत्ता केंद्रित शासित प्रकार जो भाजपाकडून चालू आहे त्याचे हे परिणाम आहेत।
आता आमच्यासाठी मी पुन्हा सांगते की अभिषेक घोसाळकरांची तब्येत आमच्यासाठी फार महत्वाची आहे. या सगळ्या धक्क्यातनं त्या कुटुंबाला सावरण्याची आणि आम्ही सगळे त्यांच्या सोबत आहोत. निश्चित. देव करो अभिषेक फार लवकर या सगळ्या संकटातनं बाहेर पडो. बाकी अगदी आपल्या अगदी सगळ्यांशी आम्ही सुषमाताई, बोलत राहू. अगदी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.